हेची दान देगा देवा, 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 हेची दान देगा हेची दान
प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाल यांचा असून भगवंताकडे मागणं मागणारा असा अभंग. अभंगाचं काहीसं चिंतन करण्याच्या पूर्वी सेवेचं थोडक्यामध्ये प्रवृत्ती निमित्त सांगितलं पाहिजे. आणि ते प्रवृत्ती निमित्त असं आहे, ब्रह्मलीन कुंभारे गुरुजींची आज 26वी पुण्यतिथी. माझ्या आणि गुरुजींची बालपणामध्ये पुष्कळ संगती झाली. त्यांच्या व्यक्तित्वाला अनेक पैलू होते, पण त्यातला सगळ्यात महत्वाचा पैलू जर कोणता असेल तर ते अत्यंत निरभिमान स्वरूपाचे होते, निरहंकारी होते. मग कुठे कीर्तनाला प्रवचनाला गेल्यानंतर मला वेगळं आसन कसं टाकलं नाही म्हणून ते कधी रुसले नाही. ज्याला शुद्ध मराठीमध्ये डाऊन टू अर्थ म्हणतात, अशा स्वरूपानं राहणार. गुरुवर्य महाराज त्यांची एक गोष्ट नेहमी सांगतात की आपल्याला एखादी गोष्ट कळाली किंवा कळाली नाही हे सांगण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्यात होता. परमार्थामध्ये आताच्या काळातला परमार्थ हा सगळा दिखाव्याचा झाला. मला अनेकदा असं वाटतं की गुरुजींसारखी लोक आतापर्यंत राहायला पाहिजे होती, पण दुसरं मन असं म्हणतं की आताचा परमार्थ बघण्यापेक्षा ते लवकर गेले बरं. कारण हा परमार्थ सत्पुरुषाच्या अंतःकरणाला हजारो विंचवांचा दंश व्हावा इतका विचित्र दिशेने निघालेला. आता ती दिशा कोणती सांगण्याची जागा नाही.
मला बाहेर विचारा, मी सांगतो. आणि गुरुजींनी सगळ्यात मोठं काम जर काही केलं असेल तर आपल्याकडे आलेलं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत नेलं, माणसं घडवली. हे फार मोठं काम. इमारत बांधणं सोपं आहे, अजून काही लौकिक दृष्टीने काम करणं सोपं आहे, पण माणूस घडवणं अतिशय कठीण आहे. आणि मी आपल्याला स्वानुभवाने सांगतो की एखाद्या विद्यार्थ्यावर प्रचंड कष्ट घेऊन त्या दगडापासून अशी मूर्ती घडत येते. आधी पाय घडवतात, मग हात घडवतात, आणि नाकामध्ये आलं की ती मूर्ती खणते. आता याचा अर्थ काय होतो ज्यांनी त्यांनी विचार करून पहा, म्हणजे लक्षात घ्या. पण अशाही परिस्थितीमध्ये निराश न होता मी नेहमी उदाहरण असं सांगतो की तपश्चर्या कशाला म्हणायचं हे जर पाहायचं असेल तर कधीतरी साड्यांच्या दुकानात जा आणि त्या साड्यांच्या दुकानामध्ये जो मनुष्य त्या साड्या दाखवतो त्याच्या चेहऱ्याकडे एकदा पहा. तो हसत मुखाने 100 साड्या काढतो आणि त्यातली एकही घेतली नाही तरी 100 पुन्हा तशाला तशा ठेवून देतो. त्याप्रमाणे विद्यार्थ्यावर कष्ट घेत असताना आपण कष्ट घेणं, आपण त्याला घडवण्याचा प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. घडणं न घडणे त्याचा प्रारब्ध आहे. आणि असं गुरुजींनी फार कष्ट घेतले. इथे काकांच्या मंदिरामध्ये गुरुवर्य महाराजांची कीर्तन व्हायची, काही प्रतिबंध आला. गुरु म्हणले त्याच्यात काय, आपल्या शेजारी गुरु म्हणले, आपल्या जागे. असे गुरुजी अतिशय निष्ठावान, अतिशय सज्जन, अतिशय शांत. म्हणजे मला असं वाटतं की ते रागवले तरी हळू रागवायचे, म्हणजे आरडाओरडा करून रागवायचे सुद्धा नाही, तितके शांत. आणि अशा महापुरुषांचं पुण्यस्मरण करणं आपलं कर्तव्य. लोक कोणासमोर लाळ घोटतील सांगता येत नाही. किंबहुना सध्याची परिस्थिती अशी आहे, मी कीर्तनाला गेल्यानंतर माझ्याकडे कागद येतो आणि त्या कागदावर अशी 5-10 नावं असतात, ती ही नावं कीर्तनात घ्या. मी त्यांना सांगतो कीर्तन आहे देवाचं नाव घेण्याकरता, कीर्तन आहे सद्गुरूंचं नाव घेण्याकरता. ही चिठ्ठी अशी गोल करून ठेवून द्या तुमच्याकडे. परखड सांगितलं असतं मी थोडं, पण मर्यादा आहे. म्हणून लाळ घोटेपणा करण्यापेक्षा महापुरुषांचं, संतांचं स्मरण करणं, त्यांचं नाव घेणं, त्यांचं चरित्र सांगणं. आणि आता मला सांगण्यात आलं की गुरुजींच्या नावाने काही पुरस्कार सुरू केले. त्या पुरस्कारामागचा हेतू असा असतो, सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने भवन्ति. त्या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांचं चरित्र आपल्याला कळावं, त्यांचं कार्य आपल्याला कळावं. कारण गुरुजींसारखी माणसं म्हणजे झाकलेला हिरा आहे. ते कधी प्रसिद्धीच्या मागे धावले नाही, त्यामुळे लोकांना ते ज्ञात नाहीत, पण ते ज्ञात व्हावेत हे आपलं कर्तव्य. आणि त्या दृष्टीने असे पुरस्कार वगैरे दिले. 2 गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे ज्याला आपण पुरस्कार देतो त्याला प्रोत्साहन मिळतं की आपलं काम योग्य दिशेने चाललेलं आहे, एका मोठ्या माणसाच्या नावाने आपल्याला पुरस्कार मिळतोय. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं कार्य काय आहे लोकांपर्यंत जातं. आणि त्या निमित्तानं आजची कीर्तन सेवा. गुरुवर्य महाराजांचं आणि गुरुजींचं नातं मी फार जवळून पाहिलं. म्हणजे ते शब्दामध्ये सांगता येण्यासारखं नाही. उलट असं अनेक प्रसंग मी असे पाहिले की दोघेही काहीही न बोलता एकमेकाच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचल्या. इतका त्यांचा संबंध दृढ होता, निकटचा होता. आणि म्हणून त्यांची सेवा करायला मिळणं माझं भाग्य आहे. आयुष्यामध्ये काय मागितलं पाहिजे, कोणाकडे मागितलं पाहिजे, कसं मागितलं पाहिजे, प्रश्न विचारताना कसा विचारला पाहिजे, मागणं मागताना कसं मागितलं पाहिजे. आमचा आता ताजा विषय म्हणून सांगतो आपल्याला. ब्रह्मसूत्रामध्ये पंचजन अशी एक संज्ञा आहे. आणि त्या पंचजन संज्ञेवर काही विवरण चाललेलं होतं.
तर त्यात विषय असा आला की मनुष्याला जर अधिकार प्राप्त होईल तर त्याला मोक्ष नियमाने होतो. म्हणजे अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्या मनुष्याचा मोक्ष व्हावा ही जबाबदारी भगवंताची. आपला प्रयत्न असला पाहिजे अधिकार कसा प्राप्त होईल. तर शंका अशी विचारली, शंका सुद्धा गमतीची. ते म्हणाले अधिकारी असला बहिरा असला तर कसं. कारण असं आहे, जेव्हा महावाक्याचा उपदेश केला जातो तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या द्वारा महावाक्याच्या उपदेशाचा साधन चतुष्टयाने संपन्न असणारा असा अधिकारी जेव्हा श्रवण करतो तेव्हा ज्ञान होतं. आणि त्यातही थोडी सूक्ष्मता आहे की शब्दाने प्रत्यक्ष होत. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने प्रत्यक्ष होतं हा विषय नाही तो. कारण प्रत्यक्ष प्रमाणाने प्रत्यक्ष होण्यामध्ये न्यूनता आहे. प्रमाणाला विषय होणं आहे. आणि शब्दाने प्रत्यक्ष होण्यामध्ये तो अनुभवाचा विषय होतो, प्रत्यक्षाचा विषय होत नाही. मग तो शब्दाचं श्रवण करणार नाही तर ज्ञान कसं होईल. तर त्याचं उत्तर आहे ती जबाबदारी देवाची आहे. कानावचनाची भेटी कानच नाही, भेट कशी व्हायची ही जबाबदारी ईश्वर घेतो. मी कोणाचं कधी ऐकायला गेलो नाही, पण हल्ली पूतना मावशीची असते प्रत्येक खिशामध्ये मोबाईल. त्याच्यावर कोणीतरी लावून मला दाखवतोय, बघ हे काय बोलतोय. म्हणलं मला दाखवू नका. 2 प्रकारची कीर्तन आहे. पूर्वीच्या कीर्तनाची पद्धती अशी होती की नामपरक कीर्तन केलं, भक्तीपरक केलं, उपासनापरक केलं किंवा ज्ञानपरक केलं. आता कीर्तन अशी असतात की एक तर माणसं हसली पाहिजेत नाही तर रडली पाहिजे. ख्या कुकू की नाही तर मी किती कष्टातून मोठं झालो आणि मला खायलाच कसं मिळत नव्हतं. एक आधुनिक लोकांमध्ये स्टँडअप कॉमेडी नावाचा प्रकार आहे. ते एक तासभर हसवण्याचा कार्यक्रम करतात. तसे हे हसवण्याचे कार्यक्रम आता सुरू झाले. मला असं वाटतं की प्रामाणिक परमार्थ करणाऱ्या माणसांनी जर ही लोक पाहिली असती तर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली असती ती माझ्या मनात आहे, बाहेर भेटता सांगतो तुम्हाला. असो, सांगण्याचं तात्पर्य पंचजन असा शब्द. त्याच्यावर पूर्व पक्ष असं सांगतो की ज्याप्रमाणे पंचपाळ म्हटल्यानंतर त्यात 5 आहेतच आणि 5 मिळून 1 म्हणून 5 पंचपाळी असं जर म्हटलं तर 25 वस्तू होणार नाहीत, त्या 5 होतील. त्याचं कारण पंचजन म्हणत असताना कोणते पंचजन असा प्रश्न विचारू शकतो. किती पंचजन असं घेणार, कारण पंच हे त्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणून पंचमध्ये कोण आहे असा प्रश्न आहे, किती आहेत असा प्रश्न नाही. मग याचं उत्तर असं दिलंय की पाणिनींनी संख्यावाचक शब्द हे जेव्हा जेव्हा समूहाने येतात त्यावेळी त्याची एक संज्ञा असेल तर पुन्हा त्याला विशेषण लावलं जात नाही. आणि इथे पंचजन असं म्हटलं, त्याला एक उदाहरण निरुक्तामधलं आहे. आपण सगळे श्रवण केलेले आहात म्हणून सांगतो, नाही तुम्ही एक कुठं सांगायला जात नाही. तर निरुक्तामध्ये विषय असा आहे, पंच नखा भक्षा असं एक वाक्य आहे. मूलतः निरुक्त हा जो ग्रंथ आहे तो वैदिक व्याकरणाचा विचार लौकिक व्याकरण आणि वैदिक व्याकरण असा जो विभाग केलेला आहे. त्या वैदिक व्याकरणाला असं झालं. ज्याला इच्छा आहे जो ऐकायला अधिकार आहे त्याच्यापर्यंत जातो. आणि संस्कृतीच्या परंपरेमधला आपल्याकडे आवाजाला काही भानगड नाही. आपण 1000 वर्षापर्यंत असो. तो पंच नखा भक्षा याचा अर्थ सांगत असताना पंच नखा अभक्षा आणि पंच नखा अभक्षा अशी दोघांचीही आवृत्ती केली. त्याप्रमाणे मागणं मागत असताना काय मागितलं पाहिजे आणि कोणाकडे मागितलं पाहिजे याही पेक्षा काय मागू नये आणि कोणाकडे मागू नये हे कळणं फार गरजेचं.
ते एक मनुष्य त्यांनी एका देवीची उपासना केली, प्रसन्न झाली. म्हणजे काय पाहिजे म्हणला, मला मुलबाळ नाही अपत्य होतो. म्हणजे तथा असतो, झाला अपत्य. पुन्हा उपासना केली, पुन्हा प्रसन्न झाली. म्हणजे बोल घोडं तुम्ही म्हणला, माझा व्यापार आहे, फिरावं लागतं, घोडं पाहिजे. ती देवी म्हणते, तुला घोडं द्यायचं सामर्थ्य माझ्याकडे असतं, मी गाढवावर बसल्यात. म्हणजे आपल्याला कोणाकडे मागावं आणि काय मागावं यापेक्षाही कोणाकडे मागू नये आणि काय मागू नये हे कळणं फार महत्त्वाचं. तर चैतन्याच्या स्वरूपाचा विचार करत असताना सुद्धा श्रुती व्यावृत्तीमध्ये प्रवृत्त होते. म्हणजे विधिमुखाने सांगितलेली विशेषण सुद्धा व्यावृत्तीत प्रवृत्त होतात. माऊली सांगतायत, असताची व्यावृत्ती सत म्हणून आले श्रुती, जडाची समाप्ती चित्रूप ऐसे. असताच्या व्यावृत्तीसाठीच म्हणून माऊलींच्या वाङ्मयाचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर व्याकरण दृष्ट्या अत्यंत निर्दुष्ट अशा स्वरूपाचं ते वाङ्मय. त्याच्यामध्ये एक दोन उदाहरणं जर सांगायची झाली तर भगवंताला ज्यावेळी गुणरहितत्व सांगायचं, गुणातीतत्व सांगायचं, त्यावेळी माऊलींची रचना ही सगळ्यात विशेष आहे. सगुण निर्गुण केवळ वारकरी संप्रदाय म्हणून म्हणा तर माऊलींचे पणजोबा सुद्धा पंढरीची वारी करत होते. श्रीमदांच्या शंकराचार्यांनी पंढरीची वारी केलेली आहे. म्हणून कमीत कमी 2,500 ते 3,000 वर्षाचा इतिहास तर असाच. आणि त्याच्याही पूर्वीपासून हा भगवंत तिथे उभा आहे. परंतु याला तत्वज्ञानाची बैसका माऊलींनी दिली आणि त्याच्यावर जगद्गुरु तुकोबारायांनी कळस नेऊन ठेवले. याला उदाहरण असं आहे, आपण हिमालयामध्ये गेला तर गंगोत्री ज्याप्रमाणे लहान आहे आणि तिथे त्या गंगेचा उगम आहे, त्याप्रमाणे माऊलींच्या वाङ्मयामध्ये तत्वज्ञानाचा उगम असल्यामुळे माऊलींचा वाङ्मय अतिशय लहान लहान म्हणजे ओवी 3.5 चरणांची. पुढे जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय हे काशीमध्ये असलेल्या गंगेच्या प्रवाहाप्रमाणे त्याला धार आहे. आणि मी सांगतो असं नाही, जगद्गुरु स्वतः सांगतायत धार अखंड
व्यापक आहे, विस्तृत आहे. आणि असा या संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी कलशस्थानी असलेल्या जगद्गुरु तुकोबारायांनी काय मागितलं पाहिजे आणि कोणाकडे मागितलं पाहिजे याचा फार मोठा आदर्श आपल्या समोर ठेवतो. या अभंगामागची छोटी गोष्ट आहे, अगदी 4-5 वाक्यात सांगतो. सामान्यतः लोकांची प्रवृत्ती अशी आहे की लोक देवाकडे मागतात आणि ते मागत असताना आपण भगवंताला काय दिलेलं आहे हे न पाहता मागत असतो. परंतु जगद्गुरु तुकोबारायांची कथा अशी की भगवंत जगद्गुरूंना म्हणतोय माझ्याकडे काहीतरी मागा. आता भगवंताकडे मागायचं आहे तर ते भगवंताला द्यायला शोधलं पाहिजे आणि आपल्याला मागायला शोधलं पाहिजे. आणि अशा स्वरूपाने दोन्हीचा विचार करत असतात. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे केवळ गुरु अधिकारी असून भागत नाही, केवळ शिष्य अधिकारी असून भागत नाही, दोघांचाही अधिकार असावा लागतो. त्याप्रमाणे मागणं मागणाऱ्यालाही शोधलं पाहिजे आणि ज्याच्याकडे मागितलं त्याला द्यायलाही शोधलं पाहिजे. या स्मारक मंदिराच्या गुरुवर्य महाराजांच्या बरोबर आम्ही एका मोठ्या श्रीमंतांकडे आणि गुरुवर्य महाराज म्हणाले, अहो तुम्ही इतके श्रीमंत आहात तर काही त्याला तुम्ही सहाय्य करा. तर त्यांनी 101 रुपयाची पावती म्हणली आणि एक वर्षभरानंतर त्यांच्या घरी एकदम त्यांची धाड पडली, आयकराची धाड पडली. तर त्यांच्या घरातली मोलकरीण एक पोता घेऊन पळून गेली. त्याच्यावर त्यांची काही तक्रार नाही, पण पावती 100 रुपये. मग ते द्यायला त्यांना शोधलं नाही असा. त्याप्रमाणे भगवंताला ते द्यायलाही शोधलं पाहिजे आणि आपल्याला मागायलाही शोधलं पाहिजे. याचा जर काही सुवर्ण मध्य असेल, हे चिदान वेदा देवा या दोन पदांचं चिंतन केलं की पहिल्या चरणाचं चिंतन संपूर्ण म्हणजे पुष्कळ आहे, पण कीर्तनाच्या दृष्टीने ही दोन पद फार महत्त्वाची. पहिला प्रश्न दान कशाला म्हणावं. दानाची व्याख्या अशी आहे की आपल्या सत्तेमध्ये असलेल्या पदार्थावरची स्वसत्ता निवारण करणं म्हणजे दान. लोक एखाद्या ठिकाणी एखादी खोली बांधून देतात आणि ती बांधून दिल्यानंतर त्यांची अपेक्षा असते की इथे आम्हाला राहायला फुकट आणि प्रत्येक वेळी आल्यानंतर दाखवतात ती खोली मी बांधून दिली बरं का. तो मरतो, मग त्याचा मुलगा सांगतो ही आपल्या वडिलांनी बांधली बरं. तोही मरतो, आजा गेला, बनजा गेला, हा आता चालला मसळा, पण तरी सुद्धा हा सांगतो ही दान तेव्हाच परिपूर्ण आहे जेव्हा त्याची विस्मृती होते. दानाचं जर स्मरण राहील तर त्या दानाची किंमत शून्य आहे. दानाचं स्मरण कुणी ठेवावं, ज्यांनी दान घेतलं
त्यांनी स्मरण ठेवलं पाहिजे आणि ज्यांनी दान दिलं त्यांनी विसरलं पाहिजे. आणि व्यवहाराचा दुसरा भाग असा की दान करणाऱ्यांनी कृतज्ञ राहिलं पाहिजे. त्याचं कारण ज्याने दान घेतलं त्यांनी घेतलं म्हणून हा दाता आहे. जर त्यांनी ते घेतलं नसतं तर याला दातृत्व राहिलंच नसतं. वक्ता तो वक्ता हे श्रोतयावी, त्याप्रमाणे श्रोत्याशिवाय वक्त्याला वक्ता म्हणता येत नाही. त्याप्रमाणे दान घेणाऱ्यांनी घेतल्याशिवाय त्याला दाता म्हणता येत. किंबहुना दाता कोणाला म्हणावं याचाही पुष्कळ विचार आहे. दाता तुमची देवता आता त्याचा विस्तार करत नाही. पण दान कोणाकडे मागितलं पाहिजे, कसं मागितलं पाहिजे, भगवंताने असं सांगितलंय. दातव्य विधीय दान दीयते उपकारिणे देशे काले च पात्रे च सद्दानं साधनं. देणाऱ्याची प्रवृत्ती मी देणं लागतो अशी असली पाहिजे आणि प्रत्युपकार निरपेक्षता असली पाहिजे. इथे लोकांची अपेक्षा वापरलेले कपडे दिले तरी सुद्धा त्यांनी मरेपर्यंत लक्षात ठेवावं अशी असते. किंबहुना वापरलेले कपडे सुद्धा द्यावे की दान आता राहिले नाही. ब्रह्मभूत तात्या एक गोष्ट सांगायची की माणूस एक खोबराचा जोड घेतो, त्याचं एक वापरायला मग ते जुनं झालं की त्याचा लेंगा शिवतो, ते जुनं झालं त्याची चड्डी करतो, ते जुनं झालं त्याचा लंगोट करतो, ते जुनं झालं त्याला दिव्याची वाट करतो आणि त्या राखून पुन्हा दात घासतो. मनुष्याची दानत नाही लक्षात घ्या. आणि ज्याची दानत आहे त्याची अशी आहे की या हाताला त्या हाताला कळत. एक साहित्यिक होऊन गेले, नास्तिक होते, पण त्यांनी दान फार केले आणि त्यांची अट अशी असायची की माझं नाव तुम्ही कुठे लिहायचं नाही. अशा स्वरूपाने त्यांनी फार मोठं दान असो. तो जगद्गुरु तुकोबार आहे, दान मागतायत भगवंताकडे. हे दान देगा देवा चकार हा निश्चयार्थ. ज्याप्रमाणे ज्ञानात एव तू कैवल्यम, तिथे एवकार हा निश्चयार्थ आहे. त्याप्रमाणे हे भगवंता मला दान द्यायचंच असेल तर हेची दान देगा देवा, मला हेच दान पाहिजे, दुसरं दान नको आहे. कारण बाकीची दानं अशी आहेत का गव्हाणी गा
असे जे भोगून संपत, एक दुःख असे जे मानव आहे, मानलं तर दुःख आहे, नाही तर नाही. आणि एक जन्म मरणाचं दुःख असे जे भोगूनही संपत. आपण जन्माला येतो आणि मरतो, पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत स्वस्थ राहत नाही. पुढच्या जन्माचं बीज लागतं आणि त्याचा परिणाम असा की ती परंपरा अखंड चालू राहते. म्हणून वेळेची दाता कोणी जन्म दुःख. आणि या दुःखाचं निवारण जर करायचं असेल तर त्याचं एकमेव साधन म्हणजे भगवंताचं स्मरण. म्हणून तुझा विसर न व्हावा. पुष्कळ स्मरणाचं चिंतन आहे, पण थोडक्यात 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगतो. गोष्ट क्रमांक 1, स्मृतीचा विषय हा नेहमी परोक्ष असतो. समोर असलेल्या विषयाचं कधीही स्मरण होत नाही, ज्याचं प्रत्यक्ष आहे. आज तुम्ही माझ्या समोर आहात, मी जर तुमच्यापैकी कोणाला म्हटलं की मला आता तुमची आठवण येते आहे, तर ते हास्यास्पद होईल. त्याचं कारण तुम्ही समोर आहात याचा अर्थ तुम्ही आठवणीचा विषय होऊ शकत नाही. म्हणून स्मरणाचा विषय हा नेहमी परोक्ष असतो. दुसरी गोष्ट, ज्याचं स्मरण होतं त्याचा आपल्याला अनुभव असतो. ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव नाही त्याचं कधीही स्मरण होत. मी म्हणालो की मला अमेरिकेत गेल्याची आठवण होते आहे असं म्हणण्यासाठी अमेरिकेत गेलो पाहिजे. आपण तिथे न जाता आपल्या हल्ली लोक कशाला कुठत असतील काही सांगता येत नाही. पण ज्याचा अनुभव नाही त्याची स्मृती होत नाही, हा आपल्याला महत्वाचा विषय आहे. म्हणून भगवंताचं विस्मरण होऊ नये याचा अर्थ आधी स्मरण झालं पाहिजे, तेव्हा विस्मरण व्हावा. काही फार सुंदर सांगायचं एक बोध आहे. त्या पदामध्ये असं लिहिलंय की अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको. तर काही असं म्हणायच्या लागला असेल तर मालवायचा प्रश्न, आपला लागलाच नाही त्यात तो मालवण्याचा प्रश्नच नाही. त्याप्रमाणे भगवंताचं विस्मरण न होण्यासाठी आधी स्मरण करतो. आणि त्याची सूक्ष्मता सांगतो आपल्याला. भगवंताचं विस्मरण न होणं म्हणजे आपलं स्वतःचं विस्मरण न होणं हे लक्षात. याचं कारण आपण अज्ञान असे, अज्ञानाचं हे स्वरूप आहे. आपल्याला आपलं विस्मरण झालं हे जर अज्ञानाचं स्वरूप असेल तर आपल्याला आपलं स्मरण असणं हे ज्ञानाचं स्वरूप. म्हणून तुझा विसर न व्हावा याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर भगवंताचं मला स्मरण होणे आणि दुसरी गोष्ट भगवंताचं आत्मत्वाने स्मरण. भगवंताचं त्याच्याहून भिन्न राहून स्मरण होण्यामध्ये किंमत शून्य, पण भगवंताशी एकरूप होऊन सुद्धा त्याचं कारण सांगतो तुम्हाला. अतिदूरात आणि अतिसामिप्यात या दोन्ही गोष्टी अज्ञानाला कारण. आणि आपलं रूप किंवा भगवंताचं आत्मत्वाने स्मरण करत असताना भगवंत हा अतिसमीप नव्हे, भगवंत हे आपलं स्वरूप आहे. आणि असं असल्यामुळे गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात की आपल्या एवढ्या जवळ असून सुद्धा आपल्याला आत्मरूपाचा विसर का पडला. तर गुरुवर्य महाराज सांगतात आपल्या इतक्या जवळ आहे म्हणूनच विसर पडला. जर आपल्यापासून थोडं अंतर ठेवून राहिलं असतं तर विस्मरण झालं नसतं. पण आपल्या शरीरापासून जर त्या आत्म्याने थोडं अंतर वाढवलं तर माणूस घंटा वाजून येतो. शिक्षक असल्यासारखं वाटतं. कीर्तन सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत कार्यक्रम उड्याच मारतो. ती लहान मुलं आली त्यांना 2 तास आणि त्याच्यातून आपल्याकडे ख्याक्या कुकू किती काही नाही, मग ती कंट्रोल करतात. मुलं पाय दुखायला लागतात, मग त्यांना मी सांगतो मी बसून असो. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. तुझं विस्मरण मला होऊ नये म्हणजे मला तुझं आत्मत्वाने झालेलं स्मरण अनुसंधान कायम राहतं. त्याचं कारण असं आहे, काल परवा भक्ती ते नमन वैराग्य त्याच्यावर चिंतन झालं ना. त्याच्यावर असं सांगितलं की भक्तीला वैराग्याची जोड पाहिजे, वैराग्याला ज्ञानाची जोड पाहिजे आणि ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. यातल्या एका वेळी एक काम नाही पुढे आहे. त्याचं कारण काय, भक्ती जर वैराग्यहीन असेल तर अधःपतन होतं.
वैराग्य जर ज्ञानही नसेल तर त्याला डोळे राहत नाही, ते आंधळं होतं, त्याचा अहंकार निर्माण होतो. आणि ज्ञानाला जर भक्तीची जोड नसेल तर ज्ञानी मनुष्य अहंकारी. मग भक्तीला वैराग्याची जोड पाहिजे, वैराग्याला ज्ञानाची जोड पाहिजे, ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. म्हणजे आपलं अनुसंधान कायम राहिलं. त्याप्रमाणे भगवंताच्या रूपाशी असलेलं आपलं आत्मरूपाचं अनुसंधान सतत अनुष्ठित राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की स्मरण त्याचंच होतं ज्याचं विस्मरण राहील. याचा अर्थ असा की ती वस्तू आपल्याकडे असल्याशिवाय स्मरणाचा उपयोग होत नाही. मारुतीरायाला जांबवंतरायांनी करून दिलेलं स्मरण ही असलेली शक्ती अभिव्यक्त करण्यासाठी. आता कितीतरी मुलं गाणं शिकतात, किंबहुना माऊलींच्या पायाजवळ सुद्धा तत्वज्ञान श्रवणापेक्षा सुद्धा गाणं आणि वाजवणं शिकण्यासाठी संख्या आहे. तर ज्यावेळी हे शिकवलं जातं तेव्हा त्यातलं एक मूलभूत तत्व असं आहे की ज्याला गाणं शिकवायचे त्याला गळा असावा लागतो. आता ब्रह्मलीन झाले भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, ते जेव्हा पहिल्यांदा गाणं शिकायला गेले मग त्यांनी स्वतः मला सांगितलेली गोष्ट आहे म्हणून आपल्याला सांगतो. तर त्यांना त्यांच्या गुरुने सांगितलं तू गाणं गाऊ शकत नाही, तू गाण्याकरता गळा लावतो, तुझा घसा आहे. पण त्यांनी अत्यंत कष्टाने आणि प्रयत्नाने ते साध्य केलं. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की स्वर ही गोष्ट बाहेरून घालता येत नाही, असलेला स्वर अभिव्यक्त होतो. किंवा आता हे लाकूड आहे, तर लाकूड आपण पेटवतो, पेटवल्यानंतर ते पेटतं कारण त्याच्यामध्ये आग अग्नी आहे आणि तो अग्नी अभिव्यक्त होतो. विषयांतर होईल पण तुम्हाला गोष्ट सांगतो. मारुती चित्रपल्ली नावाचे एक लेखक आहेत, त्यांची पुस्तक आहे. त्यांनी एक गोष्ट लिहिली. इथे तळेगावला बोध विभागामध्ये कामाला होतो. तिथल्या एका पाडावरच्या बाईने त्यांना असं सांगितलं की ती माकडं अशी गोल करून बसली होती आणि त्यांनी मध्ये अशी लाकडं रचून ठेवली होती, लाकडाच्या भोवती बसली होती. तर त्यांनी त्या आजीला विचारलं ती माकडं काय करताय? तर त्या बाईने सांगितलं ती माकडं शेकताय. आणि लाकडं पेटलेली नव्हती पण ती माकडं शेकत होती. आणि थोड्या वेळा ती माकडं तिथून गेल्यानंतर ती लाकडं त्यांनी आणली, ती पेटवण्याचा प्रयत्न केला तर पेटली नाही. पण आपल्याकडे मराठीत म्हण आहे, माकडाची लाकडं आणि चुलीशी वाकडं म्हण. त्याचं कारण त्या लाकडामधलं अग्नितत्व त्यांनी शेकण्याकरता वापरतो. आता तुम्ही कितीही पेटवलं तर ते पेटणार नाही. त्याप्रमाणे जे नाही त्याचं स्मरण करून देऊन उपयोग नाही, जे आहे त्याचं स्मरण करून दिलं पाहिजे. किंवा तू ब्रह्म आहेस असं सांगत असताना तू देह नाहीस आणि तू ब्रह्म आहेस याच्यामध्ये जे नाही ते आहे असं सांगत नसून आपलं असलेलं स्वरूप आपल्याला सद्गुरू सांगत असतात. त्याप्रमाणे भगवंताशी असलेलं अनुसंधान, भगवंताचं झालेलं स्मरण म्हणजे आत्मत्वाने झालेली प्राप्ती, त्याचा वियोग आता कधीही होऊ नये, तुझा विसरण व्हावा. आणि जर असं झालं तर गायन आवडी
भगवंताची जर आत्मत्वाने प्राप्ती झाली आहे, भगवंताचं स्वरूप हे अपूर्ण अशा स्वरूपाचं आहे, तर मग पुन्हा काही म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे, काय भाव? त्याचं उत्तर असं आहे, जोपर्यंत आपल्याला ज्ञानोत्तर भक्तीचं स्वरूप कळणार नाही तोपर्यंत या कर्माचा अर्थ राहणार नाही. ज्ञानोत्तर भक्ती ही कल्पित द्वैतामध्ये किंबहुना ज्ञान लक्षणात्मक किंवा प्रेम लक्षणात्मक अशा स्वरूपाची ज्ञानपूर्व काळातली जी भक्ती, त्यामध्ये ज्ञानप्राप्तीची किंवा भगवत प्राप्तीची अपेक्षा, परंतु ज्ञानोत्तर भक्तीमध्ये कोणत्याही प्राप्तीची अपेक्षा नसताना केवळ भजनाच्या भक्तीच्या आनंदासाठी ते भजन केलं जातं. म्हणून ते भक्ताला आवडणार आहे हे तर खरंच, पण ते देवालाही आवडणार आहे. याही वरी पाथा माझ्या घडली आशा दया देवी माझा, त्याला माझ्या पुस्तकावर धारण करतो असं भगवंत सांगतात. म्हणून त्या ज्ञानोत्तर भक्तीमध्ये त्यातही एक सूक्ष्मता अशी आहे, शृंगारामध्ये एक विप्रलंब शृंगार नावाचा प्रकार. संस्कृत वाङ्मयात जर आपण अवलोकन केलं तर शृंगार रसाला फार प्राधान्य दिले, किंबहुना शृंगाराला रसराज म्हणते. कारण प्रत्येक ठिकाणी शृंगार हा प्रधान रस मानला गेला, पण माऊली सांगतात खरा प्रधान रस हा शांत रस आहे. आणि तो असा नव्हे जो शृंगाराचेही माथा पाय ठेवी असं त्या शांताचं वर्णन केलेलं. जे प्रापंचिक आहे त्यांच्या लक्षात येईल, आणि जर कोणाच्या लक्षात आलं नाही तर तो अत्यंत पुण्यवान आहे असं आपण लक्षात घेतलं. शृंगार रसाला सुद्धा परिपूर्णता त्याच वेळी प्राप्त होते ज्यावेळी तो शृंगार रस हा शांत रसामध्ये परिणत होतो. हे लक्षात घ्या. जे प्रापंचिक आहेत त्यांना लक्षात येईल नाही तर काय खरंच पुण्यवान हा सांगता. म्हणून शांत रसाचं फार मोठं प्राधान्य, आणि त्या शांत रसामध्ये, शांत रसाच्या पूर्वी शृंगारामध्ये एक विप्रलंब शृंगार नावाचा प्रकार, आणि त्या विप्रलंब शृंगारामध्ये विरहामधला शृंगार, आणि त्याच्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण मेघदूत नावाचं एक काव्य. ते मेघदूत हे विप्रलंब शृंगाराचं फार मोठं अत्युच्च उदाहरण मानलं जातं. आणि त्या विप्रलंब शृंगारामध्ये जर त्या कालिदासाच्या टोळीला, स्पर्धेला माऊलींचं वाङ्मय ठेवलं तर कालिदासांच्या विषयी असलेला आदर ठेवून सांगतो ते माऊलींच्या वाङ्मयाच्या पासंगाला सुद्धा उपलब्ध. पासंग या शब्दाचा अर्थ असा आहे, मराठीचा अभ्यास हल्ली फार कमी झालाय म्हणून सांगतो. आपण जेव्हा दूध घ्यायला जातो तेव्हा दूध समजा 1 लिटर घेतलं तर ते 1 लिटर घातल्यानंतर वरून थोडंसं पुन्हा घातलं जातं. किंवा आपण 1 किलो धान्य घेतलं तर वर 4 दाणे टाकले जातात. ते वरचे टाकलेले 4 दाणे त्याचं नाव आहे पासंग. आणि पासंगाला न पुरले तेवढ्यालाही पुरत नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून माऊलींच्या वाङ्मयाबरोबर संस्कृत वाङ्मयाची जरी तुलना केली तरी माऊलींचं वाङ्मय सरस आहे. त्याचं कारण सांगतो. अमृतानुभवामध्ये विप्रलंब शृंगाराचं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे शिवशक्ती समावेशन. आणि त्या शिवशक्ती समावेशनामध्ये सुद्धा अभेदपूर्वक कल्पित भेदामधला विरहातला शृंगार म्हणजे किती कळस असेल विचार. म्हणजे मूलतः ज्ञान होणं कठीण, ज्ञान झाल्यानंतर कल्पित द्वैताचा स्वीकार करणं कठीण, त्या कल्पित द्वैताचा स्वीकार केल्यानंतर त्यातही विरहाला सिद्ध करणं कठीण, आणि त्या विरहामधल्या शृंगाराला सिद्ध करणं त्याहून कठीण. पण माऊलींनी शिवशक्ती समावेशनामध्ये म्हणजे शिवच शक्ती रूपाने अभिव्यक्त झालेला असून सुद्धा त्या शिव आणि शक्तीमध्ये कल्पित द्वैताचा स्वीकार करून विरह सांगून त्यातला शृंगार सांगितला. असो विस्तार करायचा झाला तर पुष्कळ आहे. थोडक्यात सांगतो आपल्याला. त्या माऊलींनीच असं सांगितलेलं आहे की या सगळ्या रसामध्ये शांत रस हा श्रेष्ठ आहे. त्याप्रमाणे इथे गुणाचा विचार करत असताना
भगवंत हा जर अगुण स्वरूपाचा असेल तर गुण गायना आवडी याची संगती काय? तर भगवंताची आत्मत्वाने प्राप्ती झाल्यानंतर कल्पित द्वैताचा स्वीकार करून भगवंताच्या ठिकाणी असलेल्या गुणांचं वर्णन करण्यामध्ये जो आनंद आहे तो इतका मोठा आहे की त्या आनंदासाठी पुन्हा पुन्हा मी जन्माला सुद्धा येऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. म्हणून गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी या शब्दाचा अर्थ आहे माझ्याकडे जे काही साठवणूक आहे ती सगळी साठवणूक ही त्याचीच आहे. गुरुवर्य महाराजांना एका गृहस्थांनी विचारलं की तुमची संपत्ती किती? तर गुरुवर्य महाराजांनी सांगितलं आमची मुलं हीच आमची संपत्ती. मुलं म्हणजे विद्यार्थी, शिकणारा प्रत्येक किंवा जी गोष्ट गुरुवर्य महाराजांनी आम्हाला सांगितली, आम्हाला दिली, आम्हाला शिकवली ती प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याचं काम गुरुवर्य असो. गुण गायन हेची माझी सर्व जोडी अभंगात यथामती भावार्थ संप्रदायपूर्वक भजन करतो आणि उर्वरित काळामध्ये राहिलेल्या 2 चरणांत थोडक्यात भाव पाहून आपली सेवा पूर्ण करू. सगळ्यांनी भजनामध्ये सक्रिय सहभागी लहान लहान मुलं जे आहेत त्यांना सांगतात पाऊलं खेळताना नाचू कीर्तनाचे रंगे पुढे ज्ञानदीप लावू जगे असेल. तर त्यातली सूक्ष्मता अशी विठोबा रखुमाई भजन करताना विठोबा म्हणलं की विठोबाकडे झुकलं पाहिजे, रखुमाई म्हणलं की रखुमाईकडे झुकलं पाहिजे, एवढी सूक्ष्मता आहे त्याच्यात. एवढीच कसाही कमरा हलवून चालत नाही. पावलं खेळायची म्हणजे त्या पावलामध्ये एक लय आहे, एक ताल आहे, त्याला शुद्ध मराठीमध्ये एक रेझोनन्स म्हणतात. ज्यांचा काही भौतिक शास्त्राबरोबर संबंध आला असेल त्यांच्या लक्षात येईल. तो एक प्रयोग आहे. एक रबरचा असा छोटा तुकडा असतो आणि त्याच्यावर तो असा यू टाईपचा एक आहे असतो धातूचा तुकडा. तो असा आपटला की त्यात तरंग निर्माण होतात, कंप निर्माण होतात आणि एक तार लावलेली असते. त्या तारेवर एक कागदाची घडी करून ठेवायची आणि ज्यावेळी त्या आपल्या हातातल्या तुकड्याचे तारेची कंपनं जुळतात त्या क्षणी त्या तारेवरचा तो कागदाचा तुकडा टुमकन उडी मारून खाली येतो. तसं भगवंताशी आपला रेझोनन्स जुळला पाहिजे ना, तर ती आनंदाची अभिव्यक्ती होईल. कसंही नाचून ती अभिव्यक्ती होणार नाही. मी दोष सांगतो असं समजू ना, काही वस्तुस्थिती नाचायचं तर असंच नाचलं पाहिजे. कीर्तनात नाचू नये असं नाचलं पाहिजे, पण ते नाचण्यात त्याची मर्यादा आहे. असं किंवा कीर्तनामध्ये नय, विनय आणि अभिनय तिन्ही गोष्टी पाहिजे, पण त्याची मर्यादा आहे. नुसता अभिनय केला तर मग नाटक करा, त्यापेक्षा कीर्तन कशाला पाहिजे. असं गुण गायन आवडी
हे तुम्ही सर्व जोडी धनाचा जर विचार करायला गेला, मी हल्ली शाळांमध्ये जातो, त्याचं कारण कीर्तनाला श्रवणासाठी येणारा वर्ग हा सगळा पांढऱ्या केसांचा झालेला आणि काळे जर केस असतील तर केलेले असतात ते, खरे काळे नाहीये. मग त्या तरुण मुलांपर्यंत आपण गेलं पाहिजे, लहान मुलांपर्यंत गेलं पाहिजे. तर मी जातो आणि शाळांमध्ये गेल्यानंतर मी त्यांना असा प्रश्न विचारतो की माणसाचा जन्म कशासाठी? 100% मुलं आजच्या घडीला असं उत्तर देतात की माणसाचा जन्म पैशासाठी. हे संस्कार आपण देतोय पुढच्या पिढीला. खरं धन काय त्यांना कळत नाही. खरं धन आहे आपलं शरीर. शरीर चांगलं असणं, शरीर संपदा, शरीर संपत्ती. खरं धन आहे आपलं मन, मनाची स्वच्छता. आमच्या मातोश्री ताई सांगायच्या, मन मनगट मेंदू पक्क पाहिजे, हे खरं धन. पण या धनाचा विसर पडला. किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन धनाचा खरा विचार जर सांगायचा झाला, परमार्थ महा तर लौकिक स्वरूपाने ज्याला धन मानलं जातं त्याचा परित्याग केला पाहिजे. पूर्व पक्षी धातू झाला नारायण नावडे जन धन माता पिता. म्हणून आम्हाला या धनाची संपत्तीची अपेक्षा नाहीये. सोने चांदी आम्हा मृत्तिके समान असं जरी प्रमाण असलं तरी आम्ही ते म्हणतो, असं म्हणतो, सोने चांदी आम्हा मृत्तिके समान तुम्हा. सोनं चांदी आम्हाला द्या आणि आम्हाला देताना तुम्ही मृत्तिके समान समजून द्या, पुन्हा त्याची आठवण करू नका. म्हणून धनाची अपेक्षा आहे. किंबहुना मी कायम असं सांगत आलो की आपल्या परमार्थाचा आपल्या प्रपंचावर जर प्रभाव दिसेल तर ती गोष्ट चांगली.
व्यवहारामध्ये जर परमार्थाचा प्रभाव दिसेल तर गोष्ट चांगली आहे, पण परमार्थावर जर व्यवहाराचा प्रभाव दिसेल तर ती गोष्ट वाईट आहे. एखादा माळकरी मनुष्य राजकारणात जातो, तर राजकारणामध्ये गेल्यानंतर त्याच्या मायेचा प्रभाव जर राजकारणावर असेल तर त्याचं राजकारण स्वच्छ नाही. पण कीर्तन प्रवचन करणाऱ्यावर जर राजकारणाचा प्रभाव असेल तर काय होतं, सध्याची परिस्थिती आपण पाहतो. गुरुदेव महाराजांना 1970 साली एक मोठे गृहस्थ त्यांनी सांगितलं, तुम्ही आमच्या पक्षात या. तर गुरुदेव महाराजांनी तेव्हा दिलेलं उत्तर असं आहे की मी जर राजकारणामध्ये आलो तर हा महाराज या पक्षाचा, हा महाराज या पक्षाचा असं होईल. त्यामुळे कोणीही कीर्तनकारांनी राजकारणामध्ये जाऊ नये, राजकारणाशी संबंध ठेवू नये. आणि आता ती परिस्थिती आली की ती व्यक्ती त्या पक्षाच्या नावाने ओळखली जाते. दुर्दैव आहे. असो, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, त्याप्रमाणे मला बाकी कोणीही आवडत नाही. नावडे जन धन माता पिता, म्हणून न लगे मुक्ती धन संपदा. मोक्ष नको असं म्हणण्याचं कारण काय? मोक्ष नको म्हणण्याचं कारण असं आहे की मोक्षामध्ये भक्तीचं सुख नाहीये, भक्तीचा आनंद नाही. भक्तीचा आनंद त्यालाच कळतो जो भक्ती मार्गाने ज्ञानापर्यंत जातो. अन्य मार्गाने ज्ञानापर्यंत जाणारे जे महात्मे आहेत त्यांना पुन्हा त्याच्या मागे जावंसं वाटत नाही. उदाहरणार्थ, एखादा योग मार्गाने येतो, हठयोगाच्या मार्गाने येतो, अष्टांग योगाच्या मार्गाने येतो, पण त्याच्यामध्ये क्षीण होतो, कष्ट होतात. अष्टांग योगी सुखे येतो घरा नारायण, किंवा नाचत जाऊ त्याच्या गावारे सुख येईल विसावारे. असं नाचत भजन करत जाण्याचा जो आनंद आहे, तो आनंद पुन्हा 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 त्याचा उपभोग घ्यावा. त्याच्यात इतका आनंद आहे की नलगे मुक्ती धन संपदा, किंवा नलगे मुक्ती आणि संपदा. त्या धनसंपदा या पाठाला थोडा अधिक योग्यता यामुळे आहे की धन आणि संपदा याच्यामध्ये स्थावर आणि जंगम असा दोन्हीचा अंतर्भाव होतो, म्हणून दोन्ही इथे वापरलं अधिक योग्य. पण नलगे मुक्ती आणि संपदा म्हणलं तर संपदा म्हणण्यामध्ये दोन्हीचा अंतर्भाव करावा लागतो. म्हणून नलगे मुक्ती धन संपदा. संत संग घेई सदा, संतांच्या संगतीचं महात्म्य फार मोठं आहे. ती आली आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कहाणी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंधिक मळी दडो, मुरडीचा हटाने आडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जोडो. ही आर्याची मी म्हटली प्रमाण म्हणून ऐकायची नाही, दृष्टांत म्हणून ऐकायची. कारण संत वाङ्मयाच्या बाहेरच काही वारकऱ्यांनी प्रमाण म्हणून ऐकायचं. एकदा काय झालं, गुरुवर्य महाराजांचं कीर्तन आणि त्यात त्यांनी रामदास स्वामींचा एक दृष्टांत सांगितला. तर नंतर एक माणूस त्यांना म्हणला, तुम्ही रामदास स्वामींची गोष्ट कशी काय सांगितली? तर ते म्हणले, तो दृष्टांत आहे.
मी काल चोराची गोष्ट सांगितली की तुला चालली. आता रामदास स्वामींची सांगितलं तर कसे सांगितले म्हणतो. असं नाही, दृष्टांताची एक मर्यादा आहे, प्रमाणाची एक मर्यादा. तर प्रमाणाची मर्यादा ही कुठे आहे? श्रुती, स्मृती आणि संत वाङ्मय. आणि संत वाङ्मयामध्ये निवृत्तीनाथ महाराजांपासून मिळोबा यांच्याकडे, याच्या बाहेर वारकऱ्यांनी जायचं नाही, एवढंच प्रमाण. याच्या व्यतिरिक्त जर काही म्हटलं तर ते तेवढ्यावर एक गोष्ट म्हणून ऐकून सोडून द्यायचं, एक प्रमाण तर त्याला द्यायचं नाही. गीत पंचदशी म्हणून आहे, तर ते काय आपलं असं छान काळजी वगैरे आहे त्याला, आणि सिद्धांत सुंदर सुंदर सांगितले आहे. प्रपंच परमार्थ दोन्ही एकेची काळी भोगी तो ज्ञानी. प्रपंच परमार्थ दोन्ही सुंदर सांगितले. आणि त्या पंचदशीमध्ये मूळ पंचदशीचेच सगळे सिद्धांत आहेत, पण हे प्रमाण म्हणून ऐकायचं नाही, आपलं गंमत म्हणून ऐकून सोडून द्यायचं. त्यातला सिद्धांत तात्पर्य कर्तव्य, बाकी सोडून देतव्य. संत संगतीचं फार मोठं महात्म्य आहे. चांगल्याच्या संगतीत राहून माणूस चांगला होतो. मी अनेक वेळा त्याचा अनुभव घेतलाय. तुम्हाला अगदी ढोबळ उदाहरण सांगायचं झालं तर माऊलीच्या पालखी बरोबर चालणाऱ्या प्रत्येकाला, अगदी चोराला सुद्धा लोक माऊली म्हणतात. हे संत संगतीचं सामर्थ्य आहे. खर तर त्याची ती योग्यता नाही, पण तो माऊलींच्या सान्निध्यात, माऊलींच्या बरोबर आहे. म्हणून संत संगतीचं फार मोठं सामर्थ्य. किंबहुना थोरी व सांडली आपुली परिसे, नेणो शिवो कैसे. आहे अजून 5-7 मिनिट आहे. शोभार कुमार एक विनोद आठवला, पण आता तुम्हाला सांगण्यात नाही, नंतर सांगतो. एखाद्याला थांबा म्हणून सांगायचं जर असं जड होत असेल तर त्या सांगण्याच्या पद्धती आहेत. बरोबर त्याला कळतं की आता आपण थांबलं पाहिजे. आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा एक मेळावा, तर त्याच्यामध्ये एक गृहस्थ आले, त्यांचं वय 90-95च्या पुढं होतं. मग ते बोलायला लागले, थांबेच ना. मग लोकांना वाटलं त्यांना थांबवलं पाहिजे, पण कोणाची सांगायची हिंमत होईना. मग एका संयोजकाने काय केलं, हळूच मागून तो असा सदरा ओढला. त्यांनी सदरा ओढल्यावर त्यांनी मागं पाय पडला, थांबला असा पास झालं. तशी वेळ येऊ नये म्हणून लक्ष दिलेलं बरं आहे. म्हणून संत संगतीचं सामर्थ्य असं आहे, संतांच्या संगतीमध्ये राहणारा संतत्वाला प्राप्त होतो. देवाच्या संगतीमध्ये राहणारा देवत्वाला प्राप्त होईलच असं काही सांगता येत नाही, पण संत संगतीने मनुष्य संतत्वाला प्राप्त होतो. सद्गुरूंच्या संगतीने मनुष्य गुरुरूपाला प्राप्त होतो, गुरुतत्वाला प्राप्त होतो. म्हणून संत संग देई सदा गुणदायी न आवडी, देखी माझी सर्व जोडी. आणि जर मला संतांची संगती प्राप्त होणार असेल, जर मला तुझं विस्मरण कधीही होणार नसेल, यद्यपि नियम हा आहे की ज्ञानी मनुष्याला पुन्हा जन्म नाही. जर ज्ञानी मनुष्याला जन्म घ्यावा लागला तर भगवंत ते जन्म स्वतः सोसतो की नाही. अंब ऋषीसाठी जन्म सोशी दुष्ट निर्धार किती. यद्यपि ही सगळी भगवंताची लीला आहे असं जरी आपण गृहीत धरलं तरी सुद्धा मूलतः चरित्र म्हणून जर विचार केला तर ज्ञानी मनुष्याला जन्म घ्यावा लागत नाही. मग ज्ञानी मनुष्याला जन्म येऊ नये याची जबाबदारी भगवंताची. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगताय की जर मला तू हे सगळं वरदान देणार असशील, मी मागितलेलं मागणं देणार असशील, तुका म्हणे गर्ववासी, तुका म्हणे
दुःख फार मोठं आहे. उकडवणी नवमांसवरी मातेची या उदर कुहरी पचोनी कृष्णेच्या रात्री उकडवणी नवमांसवरी जन्मजन्मोनी मरती. आपल्याला त्या जन्माचं दुःख भय वाटत नाही. याचं कारण आपल्याला जन्म घेताना जे दुःख झालेलं आहे त्याचं विस्मरण होतं. जर त्या दुःखाचं आपल्याला स्मरण राहील तर आपल्या मनामध्ये जन्माचं इतकं भय निर्माण होईल की आपण मुक्तच होऊ. पण आपल्याला त्याचं विस्मरण होतं. मी देह आहे असा निश्चय होतो. विषयाच्या उपभोगामध्ये आनंद वाटायला लागतो. विषयाच्या ठिकाणी सुख साधनत्व बुद्धी होते. मी देह आहे, जगत सत्य आहे, विषयात सुख आहे, अशा प्रकारची देहबुद्धी निर्माण होते आणि त्यामुळे आपल्याला गर्भवासाचं दुःख वाटत नाही. पण जगद्गुरु तुकोबारायांना याचं स्मरण आहे असं नाही, तर या संपूर्ण प्रपंचाच्या वस्तुस्थितीचं त्यांना ज्ञान आहे, वास्तविक स्वरूपाचं ज्ञान आहे. किंबहुना विषयाचं खरं स्वरूप आपल्याला कळत नाही म्हणून तो विषय गोड वाटतो. ब्रह्मलीन तात्या महाराज डॉक्टर होते आणि मिलिटरी वॉर सर्व्हिसेस मध्ये डॉक्टर होते. तर ते असं सांगायचे की हा देह जरी इतका चांगला सुंदर दिसत असला तरी ही कातडी फाडल्यानंतर आत काय भरले ते आम्ही पाहिलेत आहे. म्हणून त्यांचं वाक्य असं आहे की एखाद्या डॉक्टरला जर वैराग्य निर्माण होईल तर ते सगळ्यात लवकर निर्माण होईल आणि त्याला मोक्ष प्राप्त होईल. आणि एखादा डॉक्टर जर विषयासक्त झाला तर त्याच्या इतकी विषयासक्ती दुष्काळ निर्माण होणार नाही. तर विषयाचं वास्तविक स्वरूप करून सुद्धा जर आपली आसक्ती निवृत्त होत नसेल तर कठीण. मी उदाहरण सांगतो, थोडं विचित्र आहे पण सांगतो. आपल्याकडे इंग्रजांनी एक पदार्थ आणला, त्याचं नाव आहे पाव. तर तो पाव आवडीने खात असतो पण तो बनवताना कोणी पाहत नाही. तो त्याचं नाव पाव. पाव यामुळे आहे की पाव से बनाया जाता है. त्याच्यातच सगळे म्हणजे काय काय पडतं ते मी बघितलंय आणि ते आप उडवून खातो. पण गोष्ट अशी आहे की त्याच्या स्वरूपाचं जर ज्ञान नसेल आणि तो खात असेल तर गोष्ट नाही. पण जर त्या विषयाच्या स्वरूपाचं ज्ञान असूनही आसक्ती निवृत्त होत नसेल तर त्याला मोक्ष मिळणं फार कठीण आहे. म्हणून मला जगद्गुरु तुकोबाराय सांगताय की मला हे सगळं मिळणार असेल तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्हाला तू सुखाने घाल अवश्य. याचा खरा अर्थ असा आहे की जन्म मरणाचं दुःख भोगावं लागलं तरी चालेल पण हा भक्तीचा आनंद मला मिळाला नको. ब्रह्मज्ञान फक्त त्यातली एक गोष्ट लक्षात ठेवा, हा निषेध प्राप्तीपूर्वक.
गुरुवारी महाराज सांगतात की एखाद्या भुकेल्या माणसाला जर आपण वाढू का असं विचारलं तर तो नाही म्हणत. पण ज्याचं जेवण करून पोट भरलेलं आहे त्याला तुला वाढू का असं विचारलं तर तो नको म्हणतो. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या ब्रह्मभावाच्या प्राप्ती नंतरचं हे सांगणं आहे की नको ब्रह्मज्ञान. पोट भरल्यानंतरचं सांगणं. एकदा गुरुवारी महाराजांचं बेळगावला कीर्तन आणि त्या कीर्तनामध्ये गुरुवारी महाराजांनी असं सांगितलं की वाळलेलं कातडं वाजवून मोक्ष होत नाही. आणि ते सांगून झाल्यानंतर लगेच गायनाचा कार्यक्रम होता आणि योगायोग असा की गायला जे आले त्यांच्याबरोबर पखवाज वाजवणारा आला नाही. मग गुरुवारी महाराज पखवाज वाजवायला बसले. मग कीर्तनाचे श्रोते गायनाला होते. मग गायनातल्या लोकांनी विचारलं तुम्ही मगाशी असं बोललं तर आता पखवाज वाजवायला बसला. ते म्हणाले मी पखवाज वाजवतो म्हणूनच हे सांगू शकतो. त्याप्रमाणे ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो नको ब्रह्मज्ञान म्हणू शकतो. हल्ली आता मी नाव घेऊन सांगितलं असतं मी काही विश्वासाच्या विषयाने पण मर्यादा म्हणतो. पण संत वाङ्मयाचा वापर करून लोकांच्या बुद्धीमध्ये भेद करण्याचं काम चाललेलं आहे. प्रज्ञाहनन करण्याचं काम चाललेलं आहे. किंबहुना जगद्गुरु तुकोबाराय 5 वेळा आमची प्रार्थना करायची असं सांगायचं आता शिल्लक आहे. आणि तेही सांगायला ही लोक कमी करणार नाही लक्षात ठेवा. आणि आपण जर एकत्रित आलो नाही तर पुढच्या 20-25 वर्षामध्ये आपल्याला कीर्तनं गुंतवून पळावं लागणार. ही अवस्था छत्रपती शिवरायांच्या पूर्वीच्या काळात होती ती अवस्था पुन्हा येऊ घातलेली. आपल्या शेजारी पूर्वी एकच पाकिस्तान होता, आता 2 निर्माण झाले. आज तिथल्या न्यायाधीशांना सुद्धा हातून लावलेलं आहे आणि ते सगळे आपल्या सीमेवर येऊन थांबलेले आहेत. रोज 3000 बाहेरचे लोक आपल्या देशात येत आहेत. 8 दिवसामध्ये त्यांचं आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट सगळं तयार होत आहे. आपली संख्या अशी आहे की आपल्या घरामध्ये 1 मुलाच्या वर आपण जात नाही. त्यांच्याकडे 4-4 लग्न, 40-40 मुलं आणि त्याला भरीच भर म्हणून बाहेरून 5-5, 10-10 हजार लोक बोल देतात. काही दिवसांनी हिंदू हा अल्पसंख्याक होणार आहे. आपल्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावण्याकरता लोकांचे अगदी भरपूर प्रयत्न चालू आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर हिंदू एकवटला नाही, हिंदूने एकत्रित येऊन समाज म्हणून काही काम केलं नाही तर पुढच्या 15-20 वर्षामध्ये आपला ऱ्हास ठरलेला आहे. किंबहुना ज्याप्रमाणे छत्रपती शिवराय झाले नसते तर आपल्या सगळ्यांची सुंठा झाली असते, त्याप्रमाणे पुढच्या पिढीची सुंठा होऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी आपण एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. बाकीच्या लोकांच्या बहकाव्यामध्ये जाऊ नका. संत वाङ्मयाचा योग्य अर्थ समजून घेण्यासाठी एखाद्या सद्गुरूंना शरण जा, ग्रंथांचं अध्ययन करा आणि अध्ययन करून डोळस होऊन मग या संत वाङ्मयाकडे पहा तर आपल्याला याचा योग्य अर्थ कळेल. आणि जर संत वाङ्मयाचा योग्य अर्थ कळेल तर आपल्या बुद्धीमधला भ्रम निवृत्त होऊन आपण खऱ्या अर्थाने चांगल्या मनाने आपल्या समाजासाठी काही योगदान देऊ शकतो ते आपल्याला देता यावं. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी ज्याप्रमाणे भगवंताचा विसर होऊ नये आणि संतांची संगती प्राप्त व्हावी असं मागणं केलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा संतांची संगती प्राप्त व्हावी, भगवंताची आत्मत्वाने प्राप्ती व्हावी. आणि एकदा आत्मत्वाने प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा त्याचा विसर न पडता त्याच्या गुणगानामध्ये आपल्याला आवड रस निर्माण व्हावा आणि आपल्याकडून ती भगवंताची भक्ती व्हावी अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करायची. झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी संत सम्राट महाकैवल्य देतो निधी ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय सकल संत परंपरा सकल गुरु परंपरा तीर्थरूप गुरुवारी महाराज तीर्थरूप सौभाग्य त्याई साहेब तीर्थस्वरूप मालक आणि सरते शेवटी त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सेवा त्या प्रभूंनी कुंभारे गुरुजींच्या चरणी आपली सेवा समर्पित करू. ज्ञानेश्वर
ईशानेश्वराराचा पाया पंचकरा. एक 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे त्याचा आवाज